प्रिय विद्यार्थी मित्रो, पुन्हा येऊ आता अल्जेब्राच्या सेक्शनकडे. अल्जेब्राचं सेकंड चॅप्टर आहे, त्याचं नाव क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट चॅप्टर आपण शिकलो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, आता थोडं जाऊ रिमाइंड फ्लॅशबॅक. आपण त्याला लिनियर का म्हटलं? तिथं काय होतं, डिग्री जी होती ती किती होती, 1 होती. इक्वेशन का म्हटलं, तिथं काय होतं, इज इक्वल टू. टू व्हेरिएबल का म्हटलं, कारण की तिथं किती होते, 2 अल्फाबेट्स. राईट आहे. सिमिलरली नाव इट्स अर्जंट, थोडं थांबा. लिनियर म्हणजे डिग्री 1, इक्वेशन मीन्स इज इक्वल्स टू 2 व्हेरिएबल 2 अल्फाबेट्स. आणि याचा ग्राफ आपण काढला नाही, पण याची ग्राफ कसा येतो, असा स्ट्रेट लाईन, असा असा असा. ओके, आता आपण काय करणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहोत. राईट. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये हा वर्ड तर आला इक्वेशन. इक्वेशन आला म्हणजे तिथं कोणती साईन येणार आहे, इज इक्वल टू. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वाड्रॅटिक? इट इज एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. Quadratic, algebraic expression whose degree is 2. Here degree is 1, here degree is 2. Algebraic expression with degree 2 containing is equals to sign and 1 variable is known as quadratic equation. General form मध्ये quadratic standard form मध्ये असं लिहितो, ax square plus bx plus c इज इक्वल टू साइन है, इक्वेशन हो गया. हाईएस्ट पावर 2 है, क्वाड्रेटिक हो गया. एक पॉइंट लक्षात ठेवा, लिनियर असो, क्वाड्रेटिक असो, क्यूबिक असो, क्वांटिक असो, कोणतेही असो, डिनॉमिनेटरमध्ये कुठे व्हेरिएबल ठेवायचं नाही. असलं तर त्याला न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करायचं. पॉईंट आहे. इथेही कुठे डिनॉमिनेटरला व्हेरिएबल आहे, न्यूमरेटरलाच व्हेरिएबल आहे. डिग्री पॉवर मॅक्झिमम किती, 2. ओके, हा झाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ह्या ए बी सी ला आपण काय म्हणणार, वी आर सेइंग दॅट ए बी सी आर रियल्स. ओके, रियल नंबर आहेत. अँड दिस ए इज नॉट इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये ए 0 का राहू नये, यदा कदाचित समजा ए ला मी 0 घेतलं तर 0 इंटू एक्स स्क्वेअर टर्म काय होऊन जाईल, व्हॅनिश होऊन जाईल, उडून जाईल ना. आता मी समजा इथं असं लिहिलं, 0x स्क्वेअर प्लस 3x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. वेन यू आर मल्टिप्लाइंग 0 टू एनी नंबर, रियल नंबर, इट बिकम्स 0. क्लिअर. म्हणजे इक्वेशन काय फ्रेमअप झाला, 3x प्लस 5. याला पाहिलं आपण, हो 8वीलाच पाहिलं. हे कोण आहे, लिनियर आहे. लिनियर त्यात 1 व्हेरिएबल आहे. इट्स अ लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आपण चॅप्टर शिकतोय क्वाड्रॅटिक, आणि यदा इथलं जर आन्सर म्हणलं, ए ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर हा कशामध्ये कन्वर्ट होऊन जातो, लिनियरमध्ये. म्हणून मला ए ची व्हॅल्यू 0 घेता येत नाही. आर यू गेटिंग? क्लिअर होते? क्वाड्रॅटिक इक्वेशन मीन्स इज इक्वल्स टू साइन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव्हिंग डिग्री 2 इज अ क्वाड्रॅटिक विथ कंटेनिंग 1 व्हेरिएबल. ओके, हा कोणता फॉर्म झाला त्याचा, स्टँडर्ड फॉर्म. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. इट्स अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ए बी सी आर रियल. रियल म्हणजे त्याचं अस्तित्वित अशी संख्या आहेत त्या. ओके, ज्यांचं अस्तित्व नसते तसल्या संख्या नसतात. अस्तित्व नसलेलं म्हणजे √-2, याचं अस्तित्व नाही, हा इमॅजिनरी आहे. ओके, हे पुढे शिकाल तुम्ही, त्याच्यावर डिटेल जाऊ नये आता. पॉईंट क्लिअर आहे. ए बी सी ह्याला काय म्हणू आपण, रियल. त्यात ए कोण असायला पाहिजे, ए शुड नॉट बी इक्वल्स टू 0. गॉट इट? क्लिअर आहे. क्वाड्रॅटिक समजते. आता याचा ग्राफ पाहू. ग्राफ म्हणजे कसं असतो, याचे ग्राफ 6 प्रकारे निघतात. मी लॉजिकली थोडं आपल्याला नाही, हा ग्राफ फक्त एक समजण्यासाठी सांगतो. याचं लिनियरचं ग्राफ कसं होतं, स्ट्रेट लाईन होतं. तर क्वाड्रॅटिकचं ग्राफ असं जाते, असं जाते किंवा असं जाते. ओके, हा ग्राफ असतो. आता हा जो ग्राफ आहे याला किती ठिकाणी कट करतोय, 2 है ना. म्हणून याला
टू रूट्स असतात. आता हे तुम्ही रूट्स म्हणा, or you can say that solution, or you can say that it is zeros. 3-4 नाव आहेत त्याचे, जसे आपलेही नाव असतात. ओरिजिनल शाळेतलं नाव वेगळं, घरच्यांनी लाडानं म्हणलेलं वेगळं, मित्र म्हणलेले वेगळं. ओके, तसंच या रूट्स म्हणजे याची डिग्री 2 आहे म्हणून याला किती रूट्स आहेत? 2 आन्सर आहेत. लिनियरमध्ये डिग्री 1 नसते म्हणून तिथं आन्सर 1 असते. एक्सला एकच एक्सला एकच व्हॅल्यू, वायला एकच व्हॅल्यू, डिग्री 1 आहे म्हणून. ओके, इथं डिग्री 2 आहे म्हणून किती आन्सर्स येतात? 2. आणि क्युबिक असेल तर डिग्री 3 असते तेव्हा आन्सर्स किती असतात? 3. डिग्री 4 झालं तर आन्सर्स असतात 4. रूट्स काही रिअल काही इमॅजिनरी, तो विषय वेगळा. पॉईंट क्लिअर? समजतंय? ओके, तर ह्याला जे रूट्स, आता आपण लिनियर याच्यामध्ये रूट्स कसे, रूट्स म्हणजे कसं, समजा इथे लिहिलं मी 3x + 5 = 2. तर याचा रूट कोण असेल? मी समजा एक्सची व्हॅल्यू -1 टाकली तर 3 × -1 + 5 -3 + 5 2 सेम मॅच करते. मी एक्सची व्हॅल्यू 1 -1 ठेवल्यावर हा सॅटिस्फाय करतोय, म्हणजेच हा कोण झाला? त्याचा रूट. ओके, तसंच क्वाड्रॅटिकला सॅटिस्फाय, एक्सच्या ठिकाणी सॅटिस्फाय करणारे 2 व्हॅल्यूज असतात जास्तीत जास्त. ओके, 2 व्हॅल्यूज असतात म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? दे हॅव 2 रूट्स. पॉईंट क्लिअर होते? आर यू गेटिंग? आता हे क्वाड्रॅटिक जे असतात त्याला सोडवण्याच्या आपण जे पाहणार आहोत बऱ्याचशा मेथड आहेत. पहिली एक असते क्वाड्रॅटिक, जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे, एक फॅक्टरायझेशन, एक कंप्लीटिंग स्क्वेअर, एक फॉर्म्युला आणि एक चौथं क्रॉस मेथड. आता मी एवढं लिहायला शिकायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्या सिलेबसला 1, 2, 3 होते, हा नाही, हा CBSEला आहे. तर गव्हर्नमेंटनं आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर याच्यातून डिलीट केलं. ओके, तर आपल्याला सध्याला शिकायचं कोणतं? फॅक्टरायझेशन अँड फॉर्म्युला. हां, तुमची समजा एक्स्ट्रा शिकायची इच्छा असेल तर मी हेही सांगू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. फॅक्टरायझेशन अँड फॉर्म्युला याला सिम्प्लिफाय, क्वाड्रॅटिकला सिम्प्लिफाय करण्याचे 2 मेथड, एक फॅक्टरायझेशन मेथड आणि एक फॉर्म्युला मेथड. ह्या 2 मेथडवरून आपण त्याला सिम्प्लिफाय करून हे 2 रूट्स फाइंड आउट करणार. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, लेंदी पण आहे, थोडं डिफिकल्ट आहे अल्जेब्रामध्ये, बाकी दुसरं कोणीच नाही एवढं. एक होतं ते फायनान्शियल प्लॅनिंग, ते डिलीट केलं. पॉईंट क्लिअर करतोय? समजते? क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक काय म्हणायचं? डिग्री काय असते त्याची? 2. इक्वेशन = साइन. क्वाड्रॅटिकचं स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. ABC हे कोण असायला पाहिजे? रिअल. त्यातल्या त्यात a ची व्हॅल्यू काय राहू नये? 0 राहू नये. क्वाड्रॅटिकचा ग्राफ असा असतो, तो किती ठिकाणी कट करतो? 2 ठिकाणी कट करतो, म्हणून याला मॅक्झिमम 2 रूट्स असतात. हा 1 ठिकाणी कट करतो म्हणून 1 रूट असते याला. त्याला रूटला दुसरं नाव काय? सोल्युशन. तिसरं नाव झिरोज. झिरोज म्हणजे काय? त्याच्यामुळं त्याचा आन्सर 0 निघते. ओके, त्याच्यामुळं तर क्वाड्रॅटिक सोडवण्याचे टोटल 4 मेथड: फॅक्टरायझेशन, कंप्लीटिंग स्क्वेअर, फॉर्म्युला, क्रॉस मेथड. आपल्याला फॅक्टरायझेशन याच्याबद्दल तुम्ही पाहिलं 8ला 9thला झालं थोडंफार. 9thला एक एक्सरसाइज होती, आता तो चॅप्टर पुढे येईल. तुमच्या सरांनी सांगितलं नाही सांगितलं मला माहीत नाही. ओके, हे थोडं फॉर्म्युला मॉडिफिकेशन पार्ट आहे. थेरीमध्ये एवढंच पार्ट आहे. जशी जशी एक्सरसाइजला थेरी लागेल मी तसं तसं सांगत जाईन. तर पहिल्या एक्सरसाइजसाठी थेरी काय लागणार आहे की मला जे दिलेलं आहे, एक तर मला चेक करायचं स्टँडर्ड फॉर्म, एक चेक करायचं ABCच्या व्हॅल्यू, तिसरं चेक करायचं मला रूट्स आहेत किंवा नाहीत. एवढंच चेक करायचे पहिल्या एक्सरसाइजमध्ये. ओके, तर ते आपण पहिली एक्सरसाइज पाहूया. प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट क्वेश्चन, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत. तर आपण घेऊया 3x² - 7x + 5 = 0. एक्सच घ्यावं असं काही नाही,
2y² प्लस 9y मायनस 6. ओके, पाहिजे तर अजून घेऊन टाका. a² मायनस 3b, सॉरी b घेता येणार नाही, 3a मायनस 7. गॉट इट. 2 म्हणलं आपण 3 लिहिला. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये मला चेक करायचं आहे गिवन जे इक्वेशन्स आहेत ते क्वाड्रॅटिक आहेत किंवा नाहीत. क्वाड्रॅटिक असण्यासाठी मी काय सांगितलं, स्टँडर्ड फॉर्म त्याचं कोणतं असायला पाहिजे, ax² प्लस bx प्लस c. राईट आहे, या फॉर्ममध्ये असायला पाहिजे. आहे का? स्क्वेअर आहे. स्क्वेअर कंपल्सरी राहावं. हा नसला तरी चालतो, हा नसला तरी चालेल, परंतु ही टर्म मात्र असावीच लागते. स्क्वेअर आहे म्हणजे यस इट इज अ क्वाड्रॅटिक. ओके, इथे पण स्क्वेअर आहे, 5 आहे. मी काय केलं, समजा या दोघांना इकडे शिफ्ट केलं तर काय होईल, y² आहे, हा 5y इकडे शिफ्ट झाला, इट्स अ मायनस 5y प्लस 10 इज इक्वल्स टू 0. आय एम शिफ्टिंग दिस टू ऑन लेफ्ट हँड साईड. क्वाड्रॅटिक आहे. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन केव्हाही कोणता एक्सप्रेशन दिलेला आहे तर मी काय म्हटलं, व्हेरिएबल डिनॉमिनेटरला राहू नये. इथं व्हेरिएबल कोण आहे, वाय. हा कुठे आहे, डिनॉमिनेटरला. तर त्याला मला काढावं लागेल इथून. टू कॅन्सलाइज दिस डिनॉमिनेटर आय हॅव टू मल्टिप्लाय बाय वाय टू ईच टर्म. y² ला मी y ने मल्टिप्लाय करतोय, प्लस 1/y ला पण मी y ने मल्टिप्लाय करतोय, आणि या 2 ला पण y ने मल्टिप्लाय करतोय. आर यू गेटिंग? क्लिअर आहे? एकालाच मल्टिप्लाय करता येत नाही, करायचं तर सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं तर सगळ्यांना. ओके, दिस वाय गेट कैंसल्ड, डिनोमिनेटर निकल गया, y इंटू y², इट्स y³ इंटू है, अच्छा पावर 1 है, 1 + 2 3. लॉज ऑफ इंडायसेस 8 स्टँडर्ड. जब बेस सेम असेल, प्रोडक्ट असेल तर पॉवरमध्ये ॲडिशन होते. y³ प्लस 1 इज इक्वल्स टू 2y. मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे, 3. इथे किती आहे, डिग्री 3 आहे. मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे मला, 2. म्हणजे क्वाड्रॅटिक आहे का, नो, इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी QE शॉर्टकटमध्ये लिहितो आहे, एक्झाममध्ये जमत नाही, फुल फॉर्ममध्ये लिहायचं. इथे पण डिनॉमिनेटरला एक्स आला, त्याला काढण्यासाठी मला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. एक्स, हा एक्स ॲज इट इज, त्याला आपण एक्सनं मल्टिप्लाय केला, प्लस हा 1/x ॲज इट इज, त्याला मी कशाने मल्टिप्लाय करतो, एक्सने, आणि या -2ला पण एक्सने. इकडून मल्टिप्लाय करा की इकडून करा, काय प्रॉब्लेम नाही. एक्स इंटू एक्स, x², this x cancelled, -2x. I am shifting -2x to the left hand side, तो +2x होईल, +1 इज इक्वल्स टू 0. मैक्सिमम पावर 2 है ना, डिग्री है, डिग्री 2, therefore it is a quadratic equation. Got it? क्लियर होते ना. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आता इथे प्रोडक्टमध्ये डिग्री 1 दिसायले, ह्या ब्रॅकेटची डिग्री 1 नाही, इथे डिग्री 1 नाही, परंतु यांच्यामध्ये प्रोडक्ट आहे. तर मला थोडं असं स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणता येईल का, प्रयत्न करावा लागते. असं ओरली सांगता येत नाही. आम्ही सांगू शकतो पण तुम्हाला कळणार नाही. सो आय हॅव टू ने या ब्रॅकेटला याला मल्टिप्लाय करायचं, m-5 बाय दिस +2. I am multiplying this bracket. What will be the product? M into m, m², m into -5m. It's into 2 into m, 2m, 2 into 5, plus 10 minus 10, plus into minus 10. What will be standard form? m², -5m plus 2m. अपोजिट साइन है, सब्सट्रैक्शन होगा. 5 में से 2 गया 3. आंसर एज अ साइन ऑफ ग्रेटर नंबर, ग्रेटर इज 5, सो इट्स साइन इज -3m -10. मैक्सिमम पावर कितना है, 2, देयरफॉर इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. क्लियर? ओके.
एम क्यूब है, एम क्यूब है, तो पहले 3m क्यूब को इधर लाते हैं तो वो होगा -3m³ प्लस m³ प्लस 3m² -2 = 0। -3m³ प्लस m³ -2m³ प्लस 3m² -2। डिग्री कितना है? 3 है, 2 नहीं है, देयरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन। पॉइंट क्लिअर होतंय का? क्वाड्रेटिक इक्वेशन करण्यासाठी गिवन जो इक्वेशन असतो त्याला सिम्प्लिफाय करावं आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं। स्टँडर्ड फॉर्म म्हणजे पहिलं सगळ्यात जास्त पॉवरवाला, मग छोटा पॉवर, मग छोटा पॉवर असं आणावं। व्हेरिएबल डिनॉमिनेटरला ठेवू नये, असेल तर त्याला काढावं, स्टँडर्ड फॉर्म आणावं आणि मग चेक करावं तो क्वाड्रेटिक आहे किंवा नाही। क्लिअर? नेक्स्ट, आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी विचारलं ABC च्या व्हॅल्यू काय। तर ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी त्याला कंपल्सरी गिवन इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणणं जरुरी आहे। स्टँडर्ड फॉर्म म्हणजे पहिलं स्क्वेअरचं टर्म, नंतर लिनियर टर्म, नंतर कॉन्स्टंट। सी इज कॉन्स्टंट, व्हेरिएबल नाही ना याच्यात म्हणून तो कॉन्स्टंट, याच्यात एक व्हेरिएबल आहे म्हणून लिनियर, हा डिग्री 2 वाला टर्म। सो आय एम शिफ्टिंग दिस -y² अँड दिस 10 टू द लेफ्ट हँड साइड। शिफ्ट केल्यावर काय होईल? -y² इकडे आला तर काय झालं? +y² प्लस 2y -10 हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये झाला। कंपेअरिंग विथ ay². I am not writing x² because in this question they used variable y. ay² plus by plus c. y² के साथ में a है तो यहाँ पर y² के साथ में कोई भी नहीं है तो कौन होता है? 1 होता है। तो a का वैल्यू 1, b का वैल्यू 2, c का वैल्यू 10 लिख दो? नहीं, साइन के साथ लो, माइनस प्लस साइन की लिखने की ज़रूरत नहीं होती है ना दिखाने की, इसलिए हम डायरेक्ट लिखते हैं, बट वी हैव टू टेक माइनस साइन। तो कोएफिशिएंट a b c are a is 1, b is 2, c is -10। अब सेकंड वाला इधर है, स्टैंडर्ड फॉर्म में है क्या? कन्वर्ट करो तो x-1² को हम क्या लिखें? इट इज़ x-1² मैं इसको ऐसा लिख दूँ x² -1² चलेगा? पावर है, सेपरेट एक एक को दे देंगे, चलेगा? अरे नहीं चलेगा, मल्टीप्लिकेशन और डिवीजन में डायरेक्ट पावर चला जाता है। 3x² है तो मैं इसको डायरेक्ट लिख सकता हूँ 3² × x²। प्लस माइनस में नहीं चलेगा, प्लस माइनस के लिए यहाँ पर हमको फॉर्मूला यूज़ करना पड़ता है a² - 2ab + b²। हा फॉर्मूला यूज़ करावा लागेल। फॉर्मूला बोलो, आइडेंटिटी बोलो, ओके? सो यूजिंग दिस आइडेंटिटी आई एम सिंप्लीफाइंग x-1²। What can I write? I am writing it as x² - 2x + 1² is equals to 2x + 3 x²। हाँ प्लस 2x इधर आ गया तो क्या हो जाएगा? -2x। ये मैंने -2x एज इट इज़ रखा, हमारा गेस्ट कौन है? 2x। जब कभी भी आएगा तो वो साइन चेंज करके आएगा। ये +1 है, ये -3 है। समझ में आ रहा है? मतलब क्या हो गया? ये +2x जब शिफ्ट हो गया तो ये -2x हो गया, ये 3 इधर शिफ्ट हो गया तो ये -3 हो गया। -2x -2x x² - 4x कितना लिखो? 1 - 3 कितना? -2। अब बोलो आप, अब जगह नहीं है इसमें, आप ही बोलो a का वैल्यू कितना होगा? x² का कोएफिशिएंट 1, क्लियर? b का वैल्यू -4, सी का वैल्यू -2। कळतंय ना? हुशार आहात तुम्ही, ओके? नो x² + 5x = ये माइनस से ब्रैकेट को मल्टीप्लाई कर लेंगे। जब कभी माइनस से मल्टीप्लाई करेंगे तो साइन चेंज कर देगा। यहाँ पर कुछ साइन नहीं है, मतलब प्लस, माइनस इंटू प्लस -3, माइनस माइनस, ये माइनस प्लस x। ये प्लस x इधर आ गया तो क्या हो जाएगा? -x। याचा जोडीदार हा बनतो म्हणून मी सोबत लिहायलो। -3 पण इकडे शिफ्ट झाला तो +3, याला कोणी नाही सोबती। x² + 4x + 3। बोलो अब a का वैल्यू कितना होगा? द वैल्यू ऑफ a इज 1, वैल्यू ऑफ b इज 4, वैल्यू ऑफ c इज 3।
कळते ना, सोपं आहे, खरंच सोपं आहे. इथे काय करू, 2m² और -9 दोनों को शिफ्ट करते हैं. 3m² माइनस 2m² -9 इज इक्वल टू 0. ए का वैल्यू क्या ले लेते हैं 3, बी का वैल्यू -2, सी का वैल्यू -9. आ गया आंसर. ओके. गलत है, क्या गलत हुआ, अरे यहाँ पर m की टर्म b कोएफिशिएंट किसका होता है, x का, तो b कोएफिशिएंट m का होना चाहिए. तो पहले यहाँ पे सिंप्लीफाई कर लो. 3m² - 2m², m² -9 इज इक्वल टू 0. m की टर्म है क्या, नहीं है. a का वैल्यू, इसका कोएफिशिएंट क्या है 1, तो a का वैल्यू क्या हो गया 1 हो गया. b कुछ भी नहीं है तो इसका वैल्यू 0, b नहीं है, b 0 होगा, क्यों, क्योंकि m की वैल्यू ही नहीं है, m की सॉरी वैल्यू नाही बोल रहा हूँ, टर्म ही नाही, m ची टर्म नाही, म्हणून b ची व्हॅल्यू 0, c ची व्हॅल्यू -9. मी लाईव्हमध्ये राहिलं असतं ना ऑफलाईन, मग शिकवलं असतं. मैक्सिमम में ऐसा नहीं, गलती करने के बाद आदमी सुधरता है, पता चलता है, इसलिए हम गलत पढ़ाते हैं फिर बताते हैं ऐसा हुआ. हमको पता भी चलता है कितना कॉन्सन्ट्रेशन है. अभी क्या है, मस्त पलंगावर झोपून असं बघायचं, असं चहा पीत बघायचं, है की नाही. ओके, समजलं इथपर्यंत, थांबू.